हॅलो एव्हरीवन. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. पटापट मी सुरू करतेय पॉडकास्ट आणि विषय जो आहे तो आजच्या घडीला सुद्धा म्हणजे आपण आता खूप पुढारलो आहोत, मॉडर्न झालो आहोत. म्हणजे कसं असतं ना समाजामध्ये काही लोकं असतात की जी बऱ्यापैकी मॉडर्न विचार करतात, आधुनिक पद्धतीने विचार करतात. काही स्तर असा असतो की ते अजूनही परंपरेमध्ये जगत असतात आणि त्यात काही वाईट नाहीये. पण तसं करत असताना समाजाची घडी आहे ती बिघडत नाही ना किंवा समाजामध्ये काही वेगळ्या प्रकारच्या प्रवृत्ती निर्माण होत नाहीत ना हे बघणं गरजेचं आहे. आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे लैंगिकता. जो विषय आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि त्याविषयी बोललं जात नाही अजूनही. आणि मुलांशी कसा संवाद साधला साधला गेला पाहिजे, मुलांमध्ये आणि पालकांमध्ये कसं त्यांचा संवाद असला पाहिजे, ज्यामुळे समाजामध्ये अल्टिमेटली विकृती कमी होण्यास मदत होईल आणि एक सुदृढ चांगला समाज, चांगले नागरिक घडवण्यासाठी या विषयाचा ह्याचं खूप महत्त्व आहे. आणि ते कसं हे सांगण्यासाठी आज आपल्याकडे आल्या डॉक्टर लीना मोहाडीकर. त्या स्वतः जनरल प्रॅक्टिशनर होत्या. पण त्यांनी 40 वर्षापूर्वी हे त्यांच्या लक्षात आलं, की ह्याविषयी शास्त्रोक्त शिक्षण लोकांपर्यंत जाणं, समाजापर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि त्यांनी त्यावेळेस या विषयावरती अनेक लेखमालाही त्यांच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झाल्या. तर जास्त वेळ न घालवता आपण सुरू करूया लीनाताईंबरोबर पॉडकास्ट. आपका मेरे YouTube चैनल पे बहुत बहुत स्वागत है। इसी सवाल से मैं शुरू करना चाहूंगी। बता सके कि हाँ ये है। अभी आपका दूसरा प्रश्न। और हम लोग के लिए बिल्कुल ही पहली बार था। मेरे जवानों के लिए भी पहली बार था, मेरे लिए भी पहली बार था। हॅलो लीनाताई, नमस्कार. कशा आहात तुम्ही? छान आहे, एकदम छान, मस्त व्यवस्थित. आणि हो. आणि हा जो तुमचा विषय आहे तो थोडासा आजच्या काळात सुद्धा इतका अ, अगदी सहज न बोलला जाणारा असा विषय आहे. तर आपण थोडंसं त्याविषयी चर्चा करून ना लोकांना काहीतरी त्यातनं छान काहीतरी तुम्ही संदेश द्या. या माध्यमातून आपण असा प्रयत्न करूया, की याच्यातनं काहीतरी चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचेल. अ, मला थोडंसं तुमच्याबद्दल त्याआधी मला जरा सांगा तुमच्याबद्दल थोडी माहिती. मी 1972 साली MBBS झाले आणि त्याच वर्षी माझे लग्न झालं, मी पुण्याला आले. त्यामुळे बरं. पोस्ट ग्रॅज्युएशन न करता मी 1-2 वर्षात क्लिनिक सुरू केलं स्वतःचं. जनरल प्रॅक्टिसेस सुरू करत. आधी नोकऱ्या वगैरे केल्या काही ठिकाणी, ESI वगैरे. मी हं. जनरल प्रॅक्टिस सुरू केली. तर जनरल प्रॅक्टिसमध्ये मला असा अनुभव आला, की काही काही लोकांना मी सल्ला देऊ शकत नव्हते. बरं. उदाहरणार्थ म्हणजे प्री मॅरेज कन्सेप्शन, म्हणजे समजा दिवस राहिले मुलीला, तर तिने असं करू नये, कशासाठी काय? मला तिला सल्ला देता येत नव्हता आणि मीच तेव्हा नॉन प्लस होते त्या बाबतीमध्ये. त्यामुळे मी ते तसेच जाऊ देत होते. शिवाय मुलं पण यायची, वेश्यागमन, गुप्तरोग असं सगळं घेऊन. म्हणजे जनरल प्रॅक्टिशनरकडे येतात त्याप्रकारे अच्छा. सगळेच माणसं यायची. हं. काही काही मुलीसुद्धा गैरसमजात अशा यायच्या, की प्रेग्नन्सी आहे की काय? नुसतं मुलाचा स्पर्श झाला तरी दिवस राहतील का? वगैरे अशा संभ्रमात असायच्या. त्यामुळे मला असं वाटलं ह्या विषयावर आपण आधी ज्ञान घेतलं पाहिजे. कारण तसं MBBS या विषयावर एवढा भर दिला जात नाही. त्यामुळे मग मीच जरा थोडं परदेशी मास्टर जॉन्सन, किन्से वगैरे यांचे रिपोर्ट्स, त्यांच्या स्टडीज याचा अभ्यास केला. माझ्या मिस्टरांची त्याला साथ होती. कारण नुसती बाई ह्या विषयावर त्या काळात म्हणजे हो. 1979 मध्ये शक्य नव्हतं. हां. त्या काळात एकटीने सुरू मी करणं. तेच त्यामुळे ते विचारणार होते, माझ्याबरोबर की कधीची गोष्ट आहे हां. ही साधारण? 79 आणि मिस्टर फार्मास्युटिकल कंपनीत होते. पण ते माझ्या ह्या व्यवसायामुळे त्यांनी मग सोडली नोकरी बरं. आणि माझ्याबरोबरच ते जॉइन झाले. कारण मेल ओह! पार्टनर कोणतरी पाहिजे बरोबर. पेशंटला बापरे! तपासायचं, बोलायचं, तेच हा विषय त्यात. पण त्यावेळेला कसं होतं, पुरुष पेशंट जास्त यायचे. अच्छा. म्हणजे इव्हन मी काही लेख लिहिले आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये त्याची मोठी लेखमाला प्रसिद्ध झाली.
त्यावेळेला काही पुरुषांना असं कळलं की आपल्या बायकोचाही विचार पण करायला पाहिजे सेक्सच्या बाबतीमध्ये. तिचं समाधान होतं की नाही, काय तिला काय वाटतं वगैरे. पण बायका कितपत तेव्हा जागृत झाल्या ते शंका आहे. पण ज्या हं. नवऱ्यांनी बायकांना आणलं त्या मात्र मोकळ्या झाल्या माझ्यापाशी. आणि अच्छा. त्यांचे जे काही कोंडमारा असायचा घरामध्ये, माहिती नसायचं काही. सेक्स ही नवऱ्याची जबाबदारी असं वाटत होतं. आता असे गैरसमज खूपच वाटले. त्यामुळे मग मी क्लिनिक सुरू केलं आणि त्याच्यात असं लक्षात आलं की अ, वयात आल्यापासूनच मुलांना या विषयावरती प्रॉब्लेम्स असतात बरेच. हं. म्हणजे मला स्वतःलाही माहीत नव्हते खरं म्हणजे पुरुषांचे म्हणजे वयात आलेल्या मुलाचा प्रॉब्लेम मला कसा माहिती असणार. तर करेक्ट, ते माझ्या करेक्ट. मित्रामुळे मला ते कळायला लागलं. आम्ही खूप चर्चा केल्या, असं म्हणजे वाचन वगैरे केलं त्यामुळे हे कळलं. आणि मग मी मुलांशी पण बोलू लागले. अ, विवाहाआधी ज्यांना काही प्रॉब्लेम्स असायचे, इरेक्शन येत नाही असं वाटायचं. म्हणजे विवाहाआधी का पौगंडावस्थेतला म्हणजे कॉन्फिडन्स अडॉलसन्स मधल्या पौगंडावस्थेच्या थोडं पुढे असं म्हणू आपण. अगदी अच्छा. पौगंडावस्था म्हणजे ती 14-15 किंवा 16 वर्षापर्यंत मुलं आपण नाही या विषयावर कोणाशी सल्ला घेत. अजून पण हं. नाही घेत. अच्छा. आता सुद्धा येतात ना, ते हां. पालक घेऊन येतात आपल्या मुलांना, की त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे असं वाटतंय, तर बघा असं. म्हणजे आता एवढी जागरूकता त्या वेळेपेक्षा नक्कीच आली. नक्कीच आहे. बरोबर. हं. नक्की. तर म्हणजे त्यावेळेला मला माझ्या मैत्रिणी तर वेड्यातच काढायच्या, की तू काहीतरीच काय सुरू केलंयस. पुरुषांशी बोलायला लागेल, आपल्याला कुठे काय विषयाची माहिती असते. म्हटलं मी माहिती करून घेतली आहे. आणि पेशंटच माझे शिक्षक होते खरं सांगायचं तर. ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये छटा असतात ना, त्या सर्व मला पेशंटकडूनच तर कळल्या. कारण कोणाशी बोलल्याशिवाय कसं कळणार? बरोबर लोकांच्या आहे. मनात सेक्सबद्दल गैरसमजुती आणि इतक्या वर्षानुवर्ष दडलेल्या असतात ना, की त्या बाहेर काढणंच कठीण असतं. तर ते हं. काम मी करू शकले त्यावेळेला आणि त्याचा उपयोग झाला. मग लेखातून सुद्धा जे काही प्रगट केलं, ते लोकांना आवडू लागलं वाचायला. त्या लेखांमधनं माझी पुस्तकंही झाली. पण म्हणजे काउन्सिलिंग हे माझं तेव्हापासून जे सुरू आहे ते अजूनपर्यंत चालू आहे. अच्छा. व्याख्यानं खूप झाली या विषयावर. अच्छा. पण खूप धाडसी निर्णय होता ना हा? म्हणजे त्या एकतर तो काळ, त्या काळामध्ये आपली जनरल प्रॅक्टिस सोडून या अशा प्रकारचा बिझनेस एक हेचा व्यवसाय खरंय, चालू खरंय. करायचा हो ना. खूपच कठीण होतं. म्हणजे पण तसं डॉक्टर म्हणून आम्हाला वस्तुनिष्ठ विचार करायला शिकवलं होतं, की पेशंट हा पेशंट आहे. मग तो मेल असो, फिमेल असो. पण सेक्स हा ऑर्गन नव्हता ना त्याच्यात. जनरल काही कंप्लेंट्स असतात तर मेल फिमेल सारखेच वाटायचे. पण हा विषयच वेगळा ना. एक लैंगिक शिक्षण असं ज्याला म्हटलं जातं, तर ते पण हं. तुम्ही त्याची व्याख्यानं किंवा असं तुम्ही देत होतात. तर मुळात हो, माझा हो. एक अगदी बेसिक प्रश्न आहे, लैंगिक शिक्षण म्हणजे काय? हं. बहुतेक वेळा लोकांना असं वाटतं, की लैंगिक शिक्षण म्हणजे लिंग, त्याचा परिणाम, त्याचा उपयोग याबद्दलचं शिक्षण. तर एवढंच नसतं, की जन्मल्यापासून आपण एक स्त्री किंवा पुरुष म्हणून वाढत असतो. तर त्या दृष्टीने संस्कार घरातनं झालेले असतात. पुढेही समाज करत असतो. या हं. सगळ्यातनं स्वतःच्या लैंगिकतेबद्दल माहिती करून घेणं, त्या जे काही वयात येताना बदल होतात त्याला सामोरं जाणं, या सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागतात. प्राण्यांना कुठे कोण काय शिकवतं. पण माणसाला शिकवायला लागतं कारण माणसाचं मन आहे ना. मन हे अतिशय सेन्सिटिव्ह आणि असं असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा होत असतो मनावरती आणि मनावर झाला की शरीरावर होतोच. त्यामुळे एकूणच अ, जे स्वास्थ्य किंवा आरोग्य असतं माणसाचं, त्या आरोग्याचा एक भाग म्हणजे लैंगिक स्वास्थ्य असा आहे. हं. हं. म्हणून लैंगिक शिक्षण असा शब्द न वापरता आम्ही लैंगिकता शिक्षण, अच्छा. सेक्शुअलिटी एज्युकेशन असं म्हणतो. ओह! कारण ओके. सेक्शुअलिटी हे तुमची नुसतंच लिंग नाही. तुम्ही त्याप्रमाणे कसं लहानपणापासून वावरताय, घरात कशी वागणूक मिळते, समाज काय म्हणतोय, मानसिकता कशी झाली आहे, शारीरिक बदल कसे झालेत, ते झालेत का नाही व्यवस्थित. हं. या सगळ्या गोष्टी म्हणजे शिकवाव्याच लागतात माणसाला. हे सगळ्याचं शिक्षण म्हणजे एक व्यक्तिमत्वाचा भाग म्हणून द्यायचं शिक्षण, हे लैंगिक शिक्षण असतं किंवा लैंगिकता शिक्षण असतं. मग याच्यासाठी मी आयुर्वेदाचा एक श्लोक नेहमी उद्धृत करते.
सम अग्नी समधातू समदोष मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थ इथे अभिधीयते. याचा अर्थ असा आहे की म्हणजे शरीर सगळं तुमचं व्यवस्थित पाहिजेच, पण आत्मा, इंद्रिय आणि मन ह्याचे सुद्धा स्वास्थ्य आपण बघायला पाहिजे. आणि मनाच्या स्वास्थ्यामध्ये लैंगिकता हा मोठाच भाग आहे. हो. माणूस सतत विचार करतो, म्हणजे न कळत त्याबद्दल करतो. आपण स्त्री आहोत म्हणून आपण असं करायचं, आपण पुरुष आहोत म्हणून असं करायचं, असे विचार सतत मनात चालू असतात. आणि असं म्हणतात की झोपताना तर माणूस खूपच फक्त सेक्सचा विचार करतो, असं म्हटलं जातं. बर. तर त्यामुळे त्याला महत्व खूप आहे. मग ते स्वास्थ्यपूर्ण तर पाहिजे ना. विचार आले तरी त्याच्यावर आपण मात कशी करायची, संयम कसा ठेवायचा, हे शिकवणं म्हणजे लैंगिकता शिक्षण. त्यामुळे तसं म्हटलं तर हे शिक्षण तुमच्या संस्कारांपासूनच सुरू होतं, लहानपणापासून. बरोबर. म्हणजे शिक्षण म्हणजे आपण जे शाळेत कॉलेजमध्ये शिकवतो तशी गरज पण नाही खरं म्हणजे. बरोबर. काही गोष्टी व्यवस्थित समजावून देणं हे महत्वाचं आहे. काय होतं, या विषयावरती जर म्हणजे पब्लिक मध्ये किंवा खूप लोकांमध्ये असं बोललं ना, तर एक प्रकारचा अजूनही लोकांना ताबू असतो. या विषयावर बोलायला नको, ऐकायला नको, प्रश्न नको विचारायला, असा असतो. तो हलवायचा आहे. त्यासाठी काही गोष्टी जातील, पण काही गोष्टी वैयक्तिक सुद्धा बोलायला लागतात. तो वैयक्तिक बोलायला आपण कुठे चान्स देतो लोकांनी? देतच नाही असा बरोबर आहे. चान्स. कारण लोक घाबरतात बोलायला. आणि इतर अनेक विषयांचं आता एवढं ज्ञान सगळीकडे असतं, म्हणजे लोकांना असतं, गुगलवरती असतं. तसंच सेक्स या विषयाचं प्रॉपर नॉलेज आहे असं मला वाटत नाही. प्रोव्होकेट करणाऱ्या गोष्टी असतात, उत्तेजित करणाऱ्या बऱ्याच फिल्म्स वगैरे मुलं बघतात. हो, हो. अं, शास्त्रीय ज्ञान असं असतं असं नाही. म्हणजे गुगलवर वाईटच माहिती असते असं मी म्हणत नाही. काही हां. माहिती खरोखर उपयुक्त असते, पण त्याच्यात कधी कधी चुकीचं पण सांगितलं जातं. आणि त्यामुळे गैरसमज वाढू शकतात मुला-मुलींचे, असं मला आतापर्यंत मुलांशी जे बोलते त्याच्याकडून अनुभव आलेला आहे. मी जेव्हा शाळेत होते ना, तर आम्हाला एक हं, मला आठवतं म्हणजे मी 7वी-8वीत असताना आम्हाला एक असं एक कोणीतरी एक आल्या होत्या मॅडम आणि त्यांनी असा एक वर्ग घेतला होता. माझी शाळा मुलींची शाळा होती, फक्त मुलींची. हां, अच्छा. पण ना फक्त मासिक पाळी आणि गर्भधारणा याबद्दलची त्यांनी आम्हाला माहिती दिली. तर कसं होतं साधारणपणे मुलींना ना वयात येताना घरनं म्हणजे आजी, आई ह्या गोष्टी सांगतच असतात. त्यामुळे त्यात नवीन असं काही आपण बघितलं किंवा आपण काही ऐकलं असं आम्हाला काही वाटलं नाही त्यावेळेस. तर मग आता म्हणजे ह्याला जे लैंगिक शिक्षण हे जे तुम्ही सांगताय, तर यामध्ये कुठल्या लिमिटपर्यंत ते शिक्षण दिलं गेलं म्हणजे सेक्शुअल ॲक्ट याबद्दल सुद्धा हो, खरंय. कसं आहे की खरं म्हणजे मी जे आता मगाशी म्हटलं की लहानपणाच्या संस्कारापासून शिक्षण सुरू होतं. त्यामुळे प्रॉपर शिक्षण म्हणजे माहिती देणं, अ, शास्त्रीय ज्ञान देणं, हे त्यानं वयात त्याच्या थोडंसं आधी द्यायला पाहिजे. कारण वयात आल्यानंतर ज्या काही गोष्टी घडामोडी घडतात, कधी कधी मासिक पाळीमुळे मुलींना एकदम धक्का बसतो. हे काय भलतंच काहीतरी असं वाटायला लागतं. आणि मुलांनाही ते स्वप्नावस्थेमध्ये वीर्यपतन होणं या सगळ्या गोष्टी असं अचानक काहीतरी भयंकरच वाटायला लागतं त्यांना. तर हे वाटणार नाही त्यांना आधीच जर सांगितलेलं असेल तर. आणि सांगायचं म्हणजे काय फक्त सेक्स ऍक्ट बद्दल सांगायला पाहिजे असं नाही. पण सेक्स ऍक्ट ही सुद्धा त्यांना माहितीच असते ना, की असं काही ना काही तर प्राण्यांमध्ये वगैरे मुलं बघत असतात. त्यामुळे मीटिंग मीटिंग हे सगळे शब्द आजकालच्या मुलांना तर माहितीच असतात. त्यामुळे नाही माणसात पण आजकाल तसं होतं, हो. हे त्यांना माहिती पाहिजे. पण ते आधी नाही करायचं. ते योग्य जोडीदार बघून करायचं आणि शाश्वत सुखासाठी करायचं. अशासारख्या गोष्टी त्यांच्या मनावर बिंबवायला पाहिजेत. नुसतं हं. तुम्ही वयात आला, तुम्हाला इच्छा झाली म्हणून तुम्ही मुलीशी संबंध करा असं नाही होता कामा. अर्थात हे सांगायच्या आता पुढे आपली पुढची पिढी गेलेली आहे. आपण हे सांगू नाही शकत. पण करेक्ट आहे. समजा केलं तरी मग ही काळजी घ्या. हा विचार हं. मनात आणा. असं हं. तरी हं. त्याला सांगायला लागतं. बदलांना कसं सामोरं जायचं ते कळत नसतं. आणि मग अट्रॅक्शन म्हटलं तर कसा कंट्रोल करायचा? हेच त्यांना कळत नसतं ना. त्यामुळे हे सगळं थोडंसं सविस्तरपणे
आणि प्रत्येक मुलाचा प्रश्न पण निराळा असतो. घरातलं वातावरण कसं आहे यावरती पण हो. त्यांचं सगळं अवलंबून. तर ते सगळं बघून काही वेळेला मी म्हटलं मगाशी तसं, की सामुदायिक पण आणि वैयक्तिक पण मार्गदर्शन करावं लागतं. हम्म. ते आवश्यक असतं. आणि याच्यामध्ये आई-वडिलांची भूमिका फार महत्वाची आहे. बऱ्याचदा असं होतं, की कदाचित त्यांना ते कळत असतं, पण त्यांना कसं अप्रोच व्हावं हे कळत नाही. संवाद कळत कसा नसतं. साधू हा प्रश्न पडतो. तर मग अशा वेळेस तुम्ही पालकांना काय सांगाल? कसं आहे माहितीये का? फार म्हणजे पूर्वी जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती, तेव्हा असं कोणीतरी लहान वयाचा काका, मामा असं घरात असायचं. त्यांच्यामुळे मुलांना ते समजायचं, की हो. नेमकं काय होतं ते. हं. आणि मुलींनाही कोणीतरी मोठी बहीण वगैरे असायची, ती सांगायची. बरोबर. पण आता विभक्त कुटुंब झाल्यामुळे ह्या गोष्टी कोण सांगणार? तर मग हो. आई-वडिलांनीच ह्या गोष्टी कराव्या लागतात. पण पूर्वी असं आई-वडील नव्हते बोलत, त्यांना गरज नव्हती वाटत. पण हं, आजच्या हं. आई-वडिलांना गरज वाटते, की आपला मुलगा वयात यायच्या आधी आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजेत. वयातच काय, जन्मल्यापासून खरं आई-वडिलांची दोस्तीच पाहिजे मुलांची. त्या वयानुसार त्यांना सगळ्या गोष्टी समजावून देऊन कुठलं चुकीचं आहे, कुठलं बरोबर आहे, हे सगळं व्यवस्थित चर्चा करून समजावून देऊन. लग्नात पाऊल टाकतानाच आता आपण पुढे ते बोलूच नंतर, पण पाऊल टाकतानाच हा विचार असायला पाहिजे, की आपल्याला मुलं होणार आहेत. त्या मुलांवरती आपण कसे संस्कार करणार आहोत, काय करणार आहोत, हे सगळं बघावं लागतं. शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा आज आपल्याला मुलांना फोर्स करता येत नाही. जे त्यांना पाहिजे तेच क्षेत्र आपण निवडून देतो ना. मग हं. ह्या विषयात त्यांना मोकळेपणा पाहिजे. म्हणजे जसं मी सांगते ना नेहमी, की स्वैर वागणं हे स्वातंत्र्य आहे. तसं स्वैर न वागणं हे पण स्वातंत्र्य आहे ना. वाईट वर्तन करण्यापेक्षा चांगल्या वर्तनाचं स्वातंत्र्य घ्या ना. हो, हे हो. जर आपण पॉइंट आहे. मुलांवर दाखवत राहिलो, हं, तर मग त्याचे चांगले परिणाम मुलांवर होऊ शकतात. म्हणजे हो. आई-वडिलांची खूप जबाबदारी आहे. पण ती हं. लक्षात घेतली जात विशेषतः अजूनही वडील जरा मुलांकडे दुर्लक्ष करणं, अशा प्रकारचे दिसतात. म्हणजे अच्छा. आपल्याला सर्वसामान्य घरामध्ये तसं दिसतं. जरा हं. सुशिक्षित अशा कुटुंबांमध्ये जरा कमी दिसतंय. वडिलांना पुरेशी जाण असते, की आपण हं. मुलासाठी करायला पाहिजे. अ, इतर लोकांकडे पण आपल्याला कुठेतरी दिसत एक थोडा नाही. असा ॲटिट्यूड आहे का, की काय गरज आहे या सगळ्या लैंगिक शिक्षणाची वगैरे? आम्ही नाही का आम्हाला कुठं कोणी काय सांगितलं होतं. झालं की आमचं व्यवस्थित. हो, असा म्हणजे एक असं थोडासा पण पूर्वीचा समाज पण वेगळा होता ना. आजच्या समाजामध्ये तुम्हाला जर काळाच्या तंत्राप्रमाणे पुढे-पुढे जायचं हं, असेल, तर सेक्सच्या बाबतीत पण तसंच घडणार आहे ना. त्यामुळे हं. पुढे-पुढे जायलाच पाहिजे. मग सांगणार कोण? समजावून कोण देणार? पण ह्या बरोबर. गोष्टींचे वर्ग नाही आहेत ना कुठे. हं. म्हणून आई-वडिलांनीच शिकवायला पाहिजे. अ, लहानपणी कसं 1ली-दुसरीच्या मुलाला पण हल्ली वर्गात कळत नाही म्हटलं आई-वडील ट्युशन लावतात. तर या हो. विषयाची ट्युशन नाही लावता येत. नसतात. त्यामुळे बरोबर. त्याच वागणुकीतनं आणि वागणुकीचे खोल परिणाम हे मुलांच्या मनावरती होत असतात. ते लक्षात येत नाही आई-वडिलांच्या. म्हणजे इव्हन या भांडणाऱ्या सगळ्या शिक्षण आई-वडिलांचं हां, बोल. हे जे सगळं लैंगिक शिक्षण जर शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थितपणे मुलांपर्यंत पोहोचलं, तर त्याचे काय-काय आपल्याला चांगले परिणाम काय-काय दिसू शकतात? चांगले परिणाम म्हणजे अर्थातच आपल्याला चांगले नागरिक मिळतील. हा तर हं. मुख्य परिणाम आहे. काय? चांगले नागरिक मिळतील देशाला. हा मुख्य परिणाम आहे खरं त्याचा. पण म्हणजे बाकीचे परिणाम म्हटलं तर एकतर ना स्वतःच्या जो काही निवडला असेल कोर्स किंवा क्षेत्र, त्या हं. विषयामध्ये कॉन्सन्ट्रेशन पण व्हावं लागतं ना. एकाग्रता होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या लैंगिक बाबतीमध्ये स्वस्थ पाहिजे, शांत बरं. पाहिजे. हं. बरोबर. त्याच्याबद्दल तुम्हाला हं. वकवक पण असता कामा नये आणि तुम्हाला अज्ञान पण असता कामा नये. म्हणजे हं. हे ज्ञान असेल तर मग त्याच्यातनं पुढे कसं जायचं? म्हणजे त्या विचारांना तात्पुरतं बाजूला कसं ठेवायचं? हे मुलांना हं. कळत जाईल. आणि बरोबर हे आहे. कळलं तर त्यांची सर्व क्षेत्रामध्ये खूप चांगली प्रगती होईल. आज मी हं. अनेक मुलांचं असं बघते, की अचानकपणे वयात आल्यानंतर काहीतरी वेगळंच घडल्यानंतर अभ्यासातलं लक्षच उडतं. मग हं. मुलींच्या मागे लाग, इतर टार्गेट मुलांच्यात जा, शिव्या-बिव्या शिक, असं व्हायला लागतं मुलांचं. तर त्याच्यामुळे मग त्या मुलांचं अभ्यासातलं लक्ष उडतं. मग काय करायचं? तर ते आधीपासूनच थोडंसं त्यांच्याशी बोलून बोलून हे
थोडंसं त्यांना सल्ला द्यावा लागतो किंवा काही प्रसंगी समजून द्यायला लागतं. आणि हम्म. बरेच वेळा असं होतं की मुलगे जे असतात ना, त्यांच्याशी आई या विषयावर इतकी बोलू नाही शकत. त्यांच्या करेक्ट आहे. हो. वडिलांचे जास्त बोलले असतं हम्म. की त्यांनी जास्त मोकळेपणा ठेवला पाहिजे, मैत्री बोलायला ठेवली पाहिजे. हवं. हम्म. म्हणजे हम्म. धाक हवा, पण मैत्री हम्म. पण हवी. म्हणून पूर्वीचं जे खेळ आहे ना, लालयेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयेत, हे बरोबरच आहे. म्हणजे 16 वर्षी मुलगा तुमचा मित्र असायला पाहिजे. म्हणजे काय प्राप्ते की तू वयाच्या षोडशे मुलाला तुम्ही वर्षे हा असं ना, प्राप्ते तू षोडशे पुत्रम वर्षे हा पुत्रे मित्र पुत्रम वदाचरे. मित्रम हम्म. वदाचरेत असं. बरोबर. तर हे लक्षात ठेवायला पाहिजे ना. तर हम्म. ते नाही लक्षात येत त्यावेळेस. मुलांनी आपलंच ऐकलं पाहिजे बरं. असं थोडंसं हम्म. होत राहतं. हम्म. हम्म. त्याच्यामुळे मग मुलांना बाहेर पीअर ग्रुपमध्ये ते जातात विचारायला काहीतरी. हम्म. आणि सेक्सच्या बाबतीत फारच होतं. पीअर ग्रुपमध्ये त्यांना खूप खरं. वाईट माहिती मिळते, चुकीची माहिती मिळते. हो, त्यामुळे काही बरोबर. काही साध्या साध्या गोष्टींबद्दल मुलं उगीचच टेन्शन घेतात. म्हणजे वयात आल्यानंतर मुलाला ते भावना होणं आणि हम्म. थोडं त्याला हस्तमैथून किंवा मास्टरबेशन म्हणतात ते करणं हे अत्यंत नैसर्गिक आहे, कारण त्यांना दुसरा हम्म. वावत नसतो. पूर्वीच्या हम्म. काळी मुलगा वयात आला की मुलगी वयात आली की त्यांची लग्न व्हायची. हम्म. त्यामुळे त्यांचं ते नोटिफिकेशन व्हायला लागायचं, पण ह्या मुलांचं होत नाही ना. मग ते केल्यानंतर अनेकदा मुलं रिलॅक्स होतात. पण त्याची भीती असेल तर मग रिलॅक्स नाही होत. मी हे करतोय, मला वाईटच परिणाम होईल, मग मला पुढे लग्नानंतर बायकोशी संबंधच जमणार नाही, अशापर्यंत मुलांचे हो. विचार जातात. खूप घाबरतात मुलं मग. मग ते आधीच त्यांना सांगायचं की असं तुम्ही हम्म. करू शकता. शकता हम्म. याचा अर्थ तुम्ही सारखा सेक्सचा विचार करा असं नाही. हम्म. पण अनेक होतं माहिती का, तो ताण जमलेला असतो ना, तर मुलांनी मास्टरबेशन सारखी अशी कृती केली तर ताण निघून जातो. पण मग त्याला एकाग्रता येऊ शकते. अनेक मुलं असं सांगतात की आम्ही अभ्यास करायच्या आधी बरेच वेळा मास्टरबेशन करतो, म्हणजे मग आमचं अभ्यासात लक्ष लागतं. नाही अरे केलं तर बापरे. मग ते बरं. सेक्सचे विचार येत नाही. हा, असं मुलं सांगतात. नाहीतर मग हो. सेक्सचे विचार येतात, प्लीज डोळ्यासमोर दिसतात अच्छा. असं. आता मुली एवढं या बाबतीत अजूनही इतकं मोकळेपणे बोलत नाहीत, खरं सांगायचं तर. हम्म. हम्म. हा, म्हणजे पण असं बोलू आणि सल्ला घेऊ असं मुलींचं प्रमाण अजून कमी आहे. सल्ला कोण घेतो माहितीये? जास्त करून महिला लग्न झाल्यानंतर. जेव्हा हम्म. त्यांना काहीतरी खूप गोष्टी खटकतात घरातल्या, नवऱ्याच्या खटकतात, तेव्हा मग ते आपणून येऊ शकतात. पण मुली एवढ्या येत नाहीत. समूह अजूनही येत नाहीत, खरं सांगायचं तर. अच्छा. पण मला असं तर वाटतंय, मी मगाशी मी म्हणणारच होते हा पॉइंट, की तुमच्या हा, बोलण्यात बऱ्याचदा मुलांचे प्रॉब्लेम्स, मुलं मुलांचे असं प्रॉब्लेम्स येतं. हो. असं जास्त आलं. तर मला असं वाटतं, की थोडंसं ना खरंच आहे, की मुलगे, बॉईज यांच्याकडे थोडंसं या बाबतीत दुर्लक्ष होतंय का? ऍक्च्युली त्यांना जर आपण व्यवस्थित याच्यामध्ये मार्गदर्शन मिळालं, तर एक थोडंसं एक समाजातली एक विकृती जी आहे, त्याचा सुद्धा परिणाम म्हणजे ते कमी होण्याचा सुद्धा होऊ शकेल. नक्कीच. असं मला आता तुमच्याशी हो. बोलताना लक्षात आलं, हो. की नाही, मी म्हणजे मगाशी मी जनरल म्हणत होते, चिल्ड्रन या दृष्टीने मुलं म्हणत होते. हां, पण हे खरंच आहे, की हां. मुलग्यांना एवढं सांगितलं जात नाही. आणि आपल्याकडे हं. ना फार परंपरेनुसार ना मुलाला लहानपणापासून थोडंसं ज्येष्ठत्वाची भूमिका दिली जाते. हो. असं नाही असतं. मुलगा मुलगी समानच मानायला पाहिजे. ते नाही मानलं जात बऱ्याच ठिकाणी. हं, हं, त्यामुळे मग मुलगा असा थोडासा लाडावलेला असं होऊ शकतो. हं, मग त्याच्यामध्ये मला पाहिजे ते मी करणार, मी सगळं मिळवणार, अशी वृत्ती आली ना तर ती वाईट असते. हं. असं नसतं ना. तुला पाहिजे ते दुसऱ्यालाही पाहिजे असतं. म्हणजे सेक्सच्या बाबतीत विचार करताना तुझ्या स्वतःच्या सुखाचा विचार फक्त केला, ते सेक्शुअल ऍक्ट होतच नाही नाही ते. चालत. हो. कारण त्याला समागम म्हणतात. सम आगम. सारख्या विचारांनी एकत्र आलेले स्त्री पुरुष त्यांच्यातला संबंध. म्हणजे तसा विचारच मग केला जात नाही मुलांकडून. बरोबर. तर ते उगीचच त्यांच्यावरती ते हे असतं, म्हणजे हं, पगडाच हं. असतो त्या विचार. मग त्या मानाने मुली खूप स्वतंत्र झाल्या आहेत आजकाल विचार करायला. अच्छा. पण मुली स्वतंत्र झाल्या ना, तरी मुलींना मुलांच्या अवयवाबद्दल आणि त्यांच्या भावनांबद्दल सांगितलं जात नाही. अच्छा. हं. पण त्यांना अनुभव कसा येणार ना? करेक्ट, मुलाला करेक्ट आहे. येत बरोबर आहे. त्याच्या मनात काय येतं तिला कसं कळणार? तिचा हो, भाऊ हो. थोडीच तिला हे सांगणार. म्हणजे मग त्यांना हे पण शिकवायला पाहिजे. मुलांना असं हं. वाटतं
मी ते समजून घ्या. कित्येक वेळा बायकांना लग्नानंतर मला हे समजून द्यायला लागतं. अगं हो. इरेक्शन आलं नाही म्हणजे काय झालं? तुझा नवरा काही शंड नाही झाला. तात्पुरते हम्म. काहीतरी वेगळे विचार तुझ्या मनात येत असतील. तू हा विचार कर. हे नंतर सांगावं लागतं कारण त्यांना लहानपणी शिकवलेलं नसतं. तर हे पण दोघांनाही म्हणजे ह्या दृष्टीने खरं आपण अ, लैंगिकता सांगायला शिक्षण पाहिजे. द्यायला हवं. मी एक सांगते माझा अनुभव. म्हणजे हां. मी खूप नशीबवान आहे की मी अशा कुटुंबामध्ये वाढले. आमचं जॉईंट फॅमिली होती. पण हं. खूपच काय म्हणूया सुजाण पालक असे मला मिळाले. त्यामुळे अच्छा. मला आठवलंय त्या काळात म्हणजे 20-25 वर्षापूर्वी मला माझ्या आईनी डॉक्टर वैजयंती खानविलकर त्यांचं वयात बरं. येताना नावाचं एक पुस्तक आहे. हो. ते तिने हां, मला वाचायला दिलं होतं. खरंच आहे लीनाताई, तेव्हा मी पहिल्यांदा त्याच्यामध्ये ना मुलींचं तर झालं मासिक पाळी वगैरे. पण हां, हे जे तुम्ही सांगताय ना, की मुलांचे हां, जे प्रॉब्लेम्स असतात, तर ते 2-3 त्यांनी त्याच्यामध्ये घटना दिल्या होत्या. त्या 1-2 माझ्या ना अजून लक्षात आहेत, की तेव्हा हां. मला लक्षात आलं, की ओह! अच्छा, मुलांच्या बाबतीत हे असं घडतं. या सगळ्याचा एक सुपरिणाम म्हणजे एकंदरीतच चांगले नागरिक तुम्ही म्हणालात तसं आणि खरं एक आहे. समाज हो ना. रचना जी आपली आहे किंवा एक सामाजिक स्वास्थ्य आहे, तर त्याच्यामध्ये ह्याचा नक्कीच फार मोठा परिणाम होणार हे परिणाम नक्की. होतो. खरं आहे. हं. आपण काय काय आता बोललो, की एक तर लैंगिक शिक्षण हे सुरुवात जी होते ती लैंगिक शिक्षणाची फक्त पौगंडावस्थेपासून अशी नाही, सुरुवातीपासूनच होते. मुळात संवाद मुलाशी चांगला असणं आई-वडिलांचा आणि समज जर तुम्हाला असं खरं आहे. काही वाटलं, हं. म्हणजे मी माझ्या दर्शकांना सांगीन, की असं जर वाटलं पालक जे आहेत ते, की काही असं तुम्हाला वाटतंय, की मुलामधले बदल जे आहेत ते तुम्ही खूप नीट निरीक्षण असलं पाहिजे आणि वाटलं तर तुम्ही सरळ काउन्सिलरकडे जा. त्यात काहीही खरं आहे. गैर नाही. हो ना. ते आपल्या हं. मुलासाठी, त्याच्या स्वास्थ्यासाठी ते योग्य आहे. गरजेचं. आणि मुलांना तुम्ही काय संदेश द्याल? साधारण एक हां, 16-17 मुलांना वर्ष. संदेश म्हणजे एक तर असं आहे, की वयात येताना ज्या काही घडामोडी मनात घडतात, त्या आई-वडिलांशी बोलल्या पाहिजेत. मित्रमंडळींशी पण बोलायला पाहिजेत त्यांनी. तर मग त्याला सामोरं जाऊ शकतात ते. भावनिक जो काही कोंडमारा असतो, तो एखाद्या वेळेस मे बी पालकांशी नाही बोलता येणार, की मला अमुक मुलगी आवडते, तिच्याबद्दल आकर्षण वाटतं किंवा मुलीला सुद्धा, तो मुलगा मला आवडतो, मला मनात ते येतं, स्वप्न पडतात. हे सगळं नाही सांगू शकत तर एकमेकांशी बोललं पाहिजे. आणि ते नाही बोलता आलं तर अशी गटचर्चा करण्याची सुद्धा खरं म्हणजे त्यांनी कोणाकडे तरी जावं गटाने एखाद्या डॉक्टरकडे, हे आम्हालाही समजून द्या. हं. 8-10 मुलं किंवा मुली जरी गेल्या ना, तरी त्यांना हां, हे म्हणजे समजून ग्रुप घेता येईल. डिस्कशन म्हणतो तसं. खूप हां. डिस्कशन हं. झाली. गुड. पूर्वी काही कॉलेजमध्ये आणि शाळांमध्ये मी कल्पना मांडली होती, की लैंगिकता शिक्षण मंडळ असं हं. किंवा फॅमिली लाईफ एज्युकेशन असं. हां. असे मंडळ सुरू करावीत असं. पण तसं प्रत्यक्षात कॉलेजेसनी आणि शाळांनी काही केलं नाही. हं. मुलांनी हं. काही केलं तरच होऊ शकेल आणि ते करावं खरं. हो, खरं कारण म्हणजे. आजकाल ना मुलं-मुली मिक्स ग्रुप असतात आणि चांगली हेल्दी रिलेशन खूप असतात. तशीच ठेवा. पण समजून घ्या. त्यातल्या एखाद्यांना आकर्षण वाटणं साहजिक आहे. बाकीचे मित्र राहतील. पण ते समजून-समजून केलं पाहिजे सगळं हं. आणि हं. बाकीच्यांनी समजून घेतलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी जर मुलांनी अंमलात आणल्या, तर त्यांचं भावी आयुष्यावर सुद्धा चांगला परिणाम होईल आणि पाहिजे ते शिक्षण, अ, व्यवसायातलं स्थिरता हे सगळं त्यांना सहज अनुभवता येईल. हे सगळं आणि लग्नानंतरचं आयुष्य तेही सुखाचं हो. होईल दोघांसाठी. येस. छान. छान माहिती मिळाली आणि तुम्ही आज वेळात वेळ काढून इकडे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता आपण पुढचा जो एपिसोड आहे त्या एपिसोडमध्ये आपण लग्न आणि हल्लीची जी पिढी आहे त्यांचे जे काही त्यांच्या डोक्यात जे काही चाललेलं आहे तर त्याबद्दल थोडीशी चर्चा करूया आणि लग्नानंतरचं जे कामजीवन आहे त्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करू. धन्यवाद. नमस्कार.